नमस्कार, मी ज्योती। आज आपण घरच्या घरी अगदी बाजारात मिळते तशीच मटकीला मोड कशी आणायची ते पाहणार आहोत। मटकी बघा अगदी मोकळी झालेली आहे आणि त्याला छान मोड देखील आलेले आहेत। मोड आलेले कडधान्य हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत आणि बाहेर थंडीचे वातावरण असल्यामुळे मटकीला मोड लवकर येत नाहीत आणि काहींचा प्रॉब्लेम असा होतो की मटकी चिकट होते, मोड व्यवस्थित येत नाही। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे मी एक बाउल बारीक मटकी घेतलेली आहे, जी आकाराने बारीक आहे, त्याला गावरान मटकी म्हणतात। तर शक्यतो बारीक आकारानेच मटकी घ्यायची, म्हणजे ती चवीला देखील छान लागते आणि याची भाजी एकदम चविष्ट होते। तर ही मटकी आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे। पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये ही रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आणि उन्हाळ्यामध्ये 4 ते 5 तास भिजत ठेवली तरी ती छान भिजते। आता या मटकीला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, त्यातला काही कचरा असेल तर तो निघून जातो। तर बघा इथे मी 2 ते 3 वेळा धुवून घेतली आणि आता या मटकीमध्ये मटकीच्या दुप्पट पाणी घालायचं आहे। जास्त पाणी घातलं तरी सुद्धा चालेल। आता हे झाकण लावून ठेवून द्यायचं आहे। आता ही मटकी मी रात्रभर भिजत ठेवली आहे आणि दुसऱ्या दिवशी मटकी दुप्पट भिजलेली असते। तर या मटकीला आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। जर तुम्ही यातले पाणी लवकर जर काढले नाही तर त्याचा आंबट वास देखील येऊ शकतो, म्हणून जर आपण भिजत संध्याकाळी घातली तर सकाळी लगेच धुवून स्वच्छ कोरडी करायला ठेवून द्यायची आहे। तर बघा आता ही मी 2 वेळा धुवून घेतली आहे। आता इथे मी मटकी भिजवण्यासाठी पुरणाची जाळी घेतलेली आहे। जर तुमच्याकडे स्टेनर असेल किंवा चाळण असेल तर ती देखील तुम्ही इथे घेऊ शकता। आता मी त्याच्याखाली कढई ठेवली आहे, कारण त्यातलं पाणी जे निघेल ती निथळेल म्हणून। आता बघा मटकी टाकून घ्यायची आणि शक्यतो जर चाळण घेतली तर आपण पाणी निथळल्यानंतर एखाद्या कॉटनच्या कपड्यावर ठेवून द्या, म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी असेल ते सुद्धा निघून जाईल। आता बघा ही पुरणाची चाळण आहे, त्यातलं जे काही आहे ते पाणी निघून जाईल आणि त्याच्या खाली शक्यतो कापडाने थोडंसं पुसून घ्यायचं, म्हणजे उरलेलं जे पाणी आहे ते सुद्धा निघून जातं। त्याच्यानंतर आपण हे कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे, त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे आता संध्याकाळच्या वेळेस, आता सकाळी भिजत घातली मग संध्याकाळच्या वेळेस ही मटकी उघडून बघायची आहे। तर मटकीला चांगले मोड आलेले असतात। जर तुम्हाला भाजीसाठी लागत असेल तर तेव्हा तुम्ही घेऊ शकता, पण मला जास्त मोड आणायचे त्याच्यासाठी मी दुसऱ्या दिवशी सकाळी ही मटकी दाखवते। तर मटकीला बघा एकदम छान असे मोठे मोड आलेले आहेत आणि त्याच्या खाली कढई ठेवल्यामुळे त्यामध्ये दमटपणा निर्माण होतो आणि त्यामुळेच मस्त मटकीला मोड येतात। तर बघा हे पाणी एवढं आपलं निथळलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे मटकीला एकदम छान मोड आलेले आहेत आणि मटकी एकदम छान मोकळी झालेली आहे। मी तुम्हाला काढून दाखवते। तर मटकी बघा एकदम अशी मस्त मोकळी झाली आहे, अजिबात चिकट झालेली नाही। पुरणाच्या चाळणीमध्ये सुद्धा खूप छान मोड येतात, किंवा तुमच्याकडे ती नसेल तर तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा छान मोड आणू शकता। तर बघा मटकी बघा एकदम छान अशी निघते, तुटत नाही कुठेही। तर बघा मटकीला छान मोड आलेले आहेत आणि याची मी पुढच्या व्हिडिओमध्ये उसळ देखील बनवून दाखवणार आहे। तर तुमची जर मटकी चिकट होत असेल किंवा मटकीला मोड येत नसेल तर अशा प्रकारे ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करा। धन्यवाद।